मराठा सर्वेक्षणाचा 12वीच्या परीक्षेला फटका बसताना दिसतोय। 12वीच्या सराव परीक्षेला स्थगिती देण्यात आली आहे, तर शिक्षक सर्वेक्षणाच्या कामामध्ये व्यस्त आहेत आणि त्याचा परिणाम आता या विद्यार्थ्यांना भोगावा लागतोय। आताची ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल। मराठा सर्वेक्षणाच्या 12वीच्या सराव परीक्षेला फटका बसलेला आहे। शिक्षण विभागाच्या वतीने घेतली जाणारी 12वीची सराव परीक्षा स्थगित करण्यात आली आहे। तसं विभागीय मंडळाकडून कळवण्यात आलं आहे, तर सर्वेक्षणाची जबाबदारी जिल्हा परिषद शाळेसह इतर खासगी माध्यमिक शाळेवरील आणि महाविद्यालयाच्या शिक्षकांवर सोपवण्यात आली आहे। त्याचा परिणाम आता परीक्षांवर झाला आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 5700 शिक्षक सर्वेक्षणाच्या कामामध्ये रुजू झाल्याची माहिती सुद्धा समोर येते आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सचिन बडे हे थेट आपल्या सोबत जोडले गेले आहेत। सचिन, काय सांगाल? एकीकडे मनोज जरांगे पाटील हे मुंबईमध्ये धडकणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर सर्वेक्षणाच्या हालचालींना वेग आला असला तरी देखील त्याचा परिणाम मात्र जे 12वीचे विद्यार्थी आहेत त्यांना भोगावा लागत असल्याचं दिसतंय। काय अपडेट्स आहेत याविषयी? फराजी, आपण पाहता की मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती संभाजीनगर असो किंवा मराठवाडा असो या ठिकाणी जी काही समाज बांधव आहेत त्यांना सोबत घेऊन मुंबईकडे कूच केलंय। मात्र सर्वात प्रथम पाहिलं गेलं तर सर्वेक्षणाच्या कामासाठी वेग आलेला आहे आणि या वेगासाठी सुद्धा शिक्षकांची जी काही आहे त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे। मात्र जर शिक्षकच सर्वेक्षण करत असतील तर विद्यार्थ्यांना शिकवणार कोण, हाच प्रश्न जेव्हा मोठा उपस्थित होतो त्यानंतर त्याचे परिणाम आता आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर आणि परीक्षेवर याचा मोठा परिणाम झालेला आहे आणि सर्वेक्षण जरी तेजीनं सुरू असलं तर विद्यार्थ्यांच्या भविष्यावर सुद्धा याच्यावर तेजीनं परिणाम होत आहे। एकीकडे परीक्षा रद्द करणं किंवा विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण न पोहोचणं हे कुठेतरी भविष्याशी खेळण्याचाच एक प्रकार आहे। त्यामुळं सर्वेक्षण जरी केलं जात असेल तरी कुठला तरी दुसरा विभाग त्यासाठी निवडायला हवं। मात्र जर शिक्षकांना जर तुम्ही त्या ठिकाणी घेऊन गेलात तर मग विद्यार्थ्यांचं भवितव्य घडवणार कोण, हाच प्रश्न देखील आता या ठिकाणी उपस्थित केला जातोय। फराजी, निश्चितच सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर सराव परीक्षा या बोर्डाच्या ज्या परीक्षा आहेत त्यांचा सराव करण्यासाठी असतात, पण शिक्षक हे सर्वेक्षणाच्या कामामध्ये व्यस्त आहेत आणि त्यामुळे ते सराव परीक्षा घेऊ शकत नाहीयेत अशी माहिती समोर आली आहे। यावर आता काही तोडगा काढला जाणार का ते बघावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।